500 वर्षांचे प्रदीर्घ कालखंडानंतर श्रीराम मूर्त स्वरूपात अयोध्येत प्राणप्रतिष्ठित झाले। यानिमित्त माननीय पंतप्रधानांचे हर घर दिवाळी आवाहनात महाराष्ट्र वैश्य संघ वतीने श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना औचित्याने सोमवार दिनांक 22 जानेवारी सायंकाळी MVS हॉल रेशीमबाग नागपूर येथे सामूहिक श्रीराम रक्षा, श्री हनुमान चालीसा पठण व श्रीभजन कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला। दीपप्रज्वलन महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष विलासजी बांगरे व सचिव श्री अनिलजी मालोकार यांचे हस्ते झाले। विशेष आकर्षण म्हणजे कोषाध्यक्ष, सचिव व संस्थाध्यक्षांहस्ते श्रीरामाचे वेशभूषेत आलेला चिमुकला ओम वड्याळकर याचे स्वागत व पूजन झाले। पश्चात मंगल आरती केली गेली व कारसेवेत उपस्थित वलोकार दाम्पत्याचा गौरव करण्यात आला। त्यांनी कारसेवेदरम्यानचे अनुभव कथन केले। रमेशराव सावरकर यांनीही बंधू स्वर्गीय यादवराव सावरकर यांचे कारसेवेदरम्यान प्राणज्योत मावळल्याचा हृदयद्रावक थरार कथन केला। मसाला चणे व शिरा असे प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थिती दिली। रावेर येथील डॉक्टर हेडगेवार चौक चौराहावर श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना औचित्याने सामूहिक आरती, श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला। रावेरचे रामभक्त मंडळींनी ठिकठिकाणी श्री रामलल्लाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला। रावेर येथे अपुगल्ली मित्र मंडळातर्फे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना औचित्याने शोभायात्रा व विविध कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाले। रावेरचे रामभक्त मंडळींनी ठिकठिकाणी श्री रामलल्लाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला।